मित्रांनो, एक आपल्याला वॉशिंग मशीनची कंप्लेंट आली होती. कस्टमर सांगाल तर की ओई एरर कोड यायला लागला आहे. मग त्याला व्हिडिओ सेंड कर म्हणलं. मग चला आता पुन्हा कस्टमरच्या घरी जाऊ. कस्टमरच्या घरी गेलो, मशीन चेक केलो मी, तर आतमध्ये पाणी भरपूर भरलेलं आहे आणि ओई एरर कोड ही शो करायला आहे आणि मोटर पूर्णपणे ब्लॉक झाले आहे. म्हणजे क्षार वगैरे सगळं आतमध्ये अडकलेलं आहे. पूर्ण असं दगडासारखं आतमध्ये झालं आहे. तरी आपण जेवढं बोट घालून क्लीन करता येईल तेवढं केलेलं आहे. बघा, छोटे छोटे पार्टिकल क्षार येत आहे त्याच्यामध्ये. पूर्ण ड्रेन मोटर खराब झालेलं आहे या क्षारमुळं. तर आपण जरा तार घालून करत आहे, पण जेवढं पाणी निघेल तेवढं काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण. तर जेवढं होईल तेवढं बघायचं, नाहीतर मग आता आपल्याला मशीन पूर्णपणे खोलावं लागणार आहे. तर आता आपण मोटर काढलेली आहे पूर्ण. तर आतमध्ये पूर्ण गंज पकडलेली बॉडी आहे. सगळं बॉडी तोडून वगैरे काढले आणि बोटाला पण लागले आपल्या, कारण असं गंज पकडताना काम करताना बोटाला लागतेच. पत्रा कापलेला आहे पूर्णपणे बोटाला. आता आपण बघूया, ज्यावेळी आपण कस्टमरला बोलवून सांगितलं ही बॉडी वगैरे सगळी गंज पकडलेले आहे, त्याला काय करता येते, तर मग कस्टमरला अँटी लीक स्प्रे आणायला लावला मी. हा 280 रुपयाला स्प्रे मिळतो. स्प्रे मारलं पूर्णपणे आपण. आता बघा कशी दिसायला लागली बॉडी. लगेच वाळतं हे, अर्धा तासात म्हणजे पूर्ण वाळतं लगेच. हे स्प्रे मारल्यानंतर परत गंज पकडणार नाही. आणि आता आपण ओके केलेलं आहे, जोडून वगैरे मशीन ओके करायचं. मोटर ते लावून, या LGची मोटर आहे फ्रंट रोडची नवीन. तर ह्याला आता मोटर लावूया आपण. मोटर लावून चालू करूया पूर्णपणे मशीन. आता चालू केलेलं आहे मशीन. कस्टमर पण खुश झालेला आहे त्याच्यामध्ये पूर्ण, कारण गंजलेलं सगळं केलेलं आहे. कस्टमरला दाखवलं मशीन ओके झालेलं आहे म्हणून. तर कस्टमरला एकदा फिरवून दाखवूया आपण. ड्रम वगैरे फिरते का एकदा चेक करूया. कस्टमरला दाखवून देऊया ओई एरर कोड आता शो होत नाही आहे. तर अशा तऱ्हेने कुठल्याही मशीनला गंज वगैरे पकडलं, ओई यायला, तर समजायचं की ड्रेन ब्लॉकेज झाले किंवा आपली ड्रेन मोटर खराब झालेली आहे. आणि गंज पकडलं असलं तर सगळ्यांनी काय करायचं, तर त्याला त्या पहिला पूर्ण कापडानं पुसून घ्यायचा, ब्रशनं घासायचं, पॉलिश पेपरने घासायचं आणि ते अँटी लीक स्प्रे मारायचा. त्याच्यामुळे भरपूर फरक पडते मशीनमध्ये. रबर कोटिंग पकडते. एक 15 ते 20 मिनटात ते कलर वाळतं. कोटिंग पकडताना ते गंज पकडणार नाही परत. कस्टमरला सांगितलं इथं पाणी वगैरे काय सांडू नकासा, कारण त्याच्यामुळे पण मशीनला प्रॉब्लेम येऊ शकतं खालच्या साईडला. तर मशीन चेक करत आहे आपण. 12 मिनटं झालेलं आहे. ओई तर एरर कोड अजूनपर्यंत आलेला नाही आहे. फिरत आहे ड्रम आता परफेक्ट. अशा तऱ्हेनं आपलं काम ओके झालेलं आहे. कस्टमर पण खुश झालेला आहे.